नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे सगळ्यांकडे कॉमन असलेला पदार्थ आणि त्याशिवाय दिवाळी होतच नाही असं म्हणलं जातं असा पदार्थ, आणि तो म्हणजे चिवडा. चिवडे हे बऱ्याच प्रकारचे केले जातात. आज मी करत आहे भाजक्या पोह्याचा चिवडा. तसं पाहिलं तर चिवड्यामध्ये जे जे पदार्थ आपण घालतो त्याचं प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं. तिखट मीठ सुद्धा प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार घालतो. मी सुद्धा माझ्या आवडीनुसार केलेला हा चिवडा कसा झालाय हे तुम्ही मला सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे शेवटी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील आणि त्याचप्रमाणे तुमचे पदार्थ A1 सुग्रास रेसिपीसारखेच अगदी उत्तम होतील. रेसिपी करताना मी बऱ्याच टिप्स सांगत असते, पण ती रेसिपी बघताना त्या टिप्स लक्षात येत नाहीत आणि त्या तशाच केल्या पाहिजेत असं वाटत नाही. पण ज्या टिप्स मी नंतर सांगते त्या मात्र निश्चित लक्षात ठेवा, कारण त्या टिप्समुळं तुम्ही जर तो पदार्थ तसाच केला तर तुमचा पदार्थ अगदी उत्तमच होईल यात शंका नाही. चला तर आता आपण हा चिवडा करायला घेऊयात. असं ह्या चिवड्यामध्ये सगळी फोडणी मिक्स करून घ्यायची आणि अगदी प्रत्येक पोह्याला हा मसाला लागला पाहिजे. इथं मी अर्धा किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा करत आहे. पहिल्यांदा हे सगळे भाजके पोहे चाळून घेत आहे. त्या मानाने ह्या भाजक्या पोह्यात कचरा मात्र जास्त दिसत नाही आहे, तरी पण चाळून घेतलेले बरे. मला स्वतःला हा चिवडा खूप आवडतो, परंतु आमच्याकडं हा चिवडा जरा कमी प्रमाणात लागतो. पातळ पोह्याचा चिवडा मात्र भरपूर करावा लागतो. हे सगळे भाजके पोहे चाळून झालेले आहेत, पण चाळताना मला जरा ते जास्त कुरकुरीत वाटत नाही आहेत, म्हणून थोडे कढईमध्ये गरम करून घेणार आहे, म्हणजे चिवडा अगदी छान कुरकुरीत होईल. असे पोहे हे भाजून घेतले तर चिवडा अगदी सगळा संपेपर्यंत कुरकुरीतच राहतो. इथं मी 2 टप्प्यात हे पोहे भाजून घेत आहे. हे पोहे भाजून घ्यायचे म्हणजे अगदी पूर्ण भाजायचे नाहीत, अगदी गरम करून घ्यायचे की लगेच ते कुरकुरीतही होतात. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीजला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअर करा. इथं आपण चिवड्यासाठी घेतलेलं साहित्य बघूयात. दिवाळीची पूर्वतयारी म्हणून धने, जिरे हे सगळं भाजून त्याची पूड करून ठेवलेली होती. जेव्हा अशी पूड घरात तयार नसेल तेव्हा 2 चमचा जिरे, 2 चमचा धने, तुम्हाला आवडत असल्यास 1 चमचा बडीशेप असं थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग त्यामध्ये काळं मीठ, लाल तिखट, 2 ते 3 चमचे साखर असं घालून मिक्सरमधून हा मसाला तयार करायचा. इथं मी घेतलेलं चिवड्याचं साहित्य बघूयात. जरा जास्तच घेतलेला हा कढीपत्ता, 2 चमचे भाजलेल्या धन्याची पूड, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 8-10 काळी मिरीची पूड, 1.5 चमचा चाट मसाला, 1 वाटी डाळवं, शेंगदाणे, खोबरं, फोडणीसाठी मोहरी, हिंग, साधं मीठ, तीळ, हळद, काळं मीठ, बॅडगी मिरचीचं लाल तिखट, थोडे मिरच्याचे तुकडे, 20-25 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या आणि पिठी साखर. हे एवढं साहित्य घेतलेलं आहे. या सर्व साहित्याचं वजनी प्रमाण आणि चमचाचं प्रमाण, वाटीचं प्रमाण हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता इथं आपण पहिल्यांदा चिवड्याचा मसाला तयार करून घेत आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये चाट मसाला, काळी मिरी पूड, जिरा पूड, धना पूड आणि लाल मिरचीचं तिखट,
पहिल्यांदा थोडं घालते, नंतर कलर बघून थोडं घालेन. काळं मीठ असं सगळं साहित्य घेऊन ते एकत्र करून घेत आहे. इथं मला थोडं लाल तिखट अजून लागेल असं वाटतं आहे, त्यामुळे या मसाल्याला अगदी प्रॉपर रंग येईल. इथं मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आणि 2 चमचे लाल तिखट आणि बाकीचं सगळं प्रमाण, यामुळं ह्या मसाल्याचा रंग चांगला होतोच होतो, शिवाय आपल्या चिवड्याला जो रंग येणार आहे तोही खूप छान येणार आहे. इथं मी 5 पळ्या तेल म्हणजेच 150 ग्रॅम तेल घेतलेलं आहे आणि आता पहिल्यांदा त्यामध्ये शेंगदाणे तळून घेत आहे. आता ह्या तेलामध्ये डाळवं तळून घेत आहे. डाळवं हे टाकल्या अगदी 1 मिनिटभर ठेवायचं आणि लगेच काढायचं, नाहीतर डाळवं जास्त तळलं गेलं तर ते कडक होतं. खोबरंसुद्धा अगदी 1 मिनिटभरच तळून घ्यायचं, म्हणजे त्याचा गुलाबीसर रंग असतो तो चिवड्यामध्ये चांगला दिसतो. हे बघा, इथं असं गुलाबी रंग आल्या हे खोबरं काढायचं, कारण खोबरं बाहेर काढल्यानंतर ते तळण्याची प्रोसेस असते ती खोबऱ्यामध्ये होत असते आणि त्यामुळं त्याचा रंग थोडासा ब्राऊन होतो. आणि खोबरं जर जास्त तळलं गेलं तर ते कडवटही होतं, म्हणून नेहमी गुलाबी रंगावरतीच खोबरं तळून घ्यायचं. चिवड्याची फोडणी करताना पहिल्यांदा मोहरी न टाकता ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि त्याचाही कलर असा गोल्डन कलर झाला की मग लगेचच त्यामध्ये मिरची घालायची. मिरची घातल्यामुळं त्याच्या ओलाव्यामुळं तेलाचं टेम्परेचर खालती येतं आणि लसूणाचा रंग तसाच गोल्डन राहायला मदत होते. चिवड्याची फोडणी करताना त्याची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीनुसार जर फोडणी केली तर त्याचा रंग सुंदर राहतो. अशा प्रकारच्या फोडणीमध्ये मोहरी ही लसूण आणि मिरची तळून झाल्यानंतर घालायची. मिरची आणि लसूण बरोबर ती आपोआप तळून निघते. ही मिरचीसुद्धा रंग तसाच राहून खरपूस कशी होईल याकडे लक्ष द्यायचं. आता त्यामध्ये तीळ घालत आहे. गरम तेल असल्यामुळं हे तीळ लगेचच भाजून होतात आणि मिरची आधी तळून घेतल्यामुळं गरम तेल असलं तरी हे तीळ करपत नाहीत. कढीपत्ता जर सुकून घेतलेला असेल तर तो मिरची तळून झाल्यानंतरच घालायचा, म्हणजे तो करपत नाही. आणि हा कढीपत्ता अगदी ताजा असेल तर तो दाण्या खोबऱ्यानंतर तळून घ्यायचा आणि बाजूला ठेवायचा. मी इथं चिवडा बरेच दिवस कुरकुरीत राहण्यासाठी कढीपत्ता थोडा सुकून घेतलेला आहे, म्हणून तो असा फोडणीमध्ये घातलेला आहे. नंतर हिंग आणि हळद घालायची आहे. हा हिंग तेलात टाकलेल्या हिंगाची गुठळी होऊ नये म्हणून तो छान असा तेलामध्ये ढवळून घ्यायचा. चिवड्याचा रंग छान यावा किंवा करपट फोडणी होऊ नये म्हणून हळद ही नेहमी शेवटी घालायची. आता गॅस बंद करून 1-अर्धा मिनिट थांबायचं आणि मग त्यामध्ये आपण चिवड्यासाठी जो मसाला करून घेतलेला आहे तो घालायचा, म्हणजे मसाल्यामधलं सगळं साहित्यसुद्धा छान तळलं जातं. आणि तसाच फोडणीसाठी कढई जर जाड घेतली तर ही प्रोसेस अर्धा मिनिट तरी तशीच चालू राहते आणि त्यामुळं फोडणीचा रंग तसाच्या तसा राहतो आणि चव मात्र उत्तम येते. एका पातेल्यामध्ये आपण भाजून घेतलेले भाजके पोहे आणि त्यावरती साधं मीठ घालून घेतलेलं आहे. तळून घेतलेले दाणे खोबरं डाळं घालून घेतलेलं आहे. पहिल्यांदा मीठ सगळ्या चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊन मग त्यामध्ये फोडणी घालायची. पिठी साखर मात्र या फोडणीवरतीच घालायची, म्हणजे पिठी साखर आणि आपण केलेली फोडणी हे सगळं वरनं ह्या चिवड्याला कोटिंग तयार झाल्यासारखं होतं आणि चिवडा छानच लागतो. आता हा चिवडा अगदी पातेल्याच्या तळापासून वरपर्यंत हलवून घ्यायचा आणि सगळी फोडणी प्रत्येक भाजक्या पोह्याला लागेल ह्याची काळजी घ्यायची. अगदी सगळ्यात शेवटी हाताने हा चिवडा
खालपासून वरपर्यंत हलवून घ्यायचा, म्हणजे सगळ्या चिवड्याला एकसारखी फोडणी पसरली जाते. हे बघा किती छान दिसतोय हा चिवडा. हा असा मस्त रंग आलेला A1 सुग्रास रेसिपीचा भाजक्या पोह्यांचा चिवडा. चांगला कुरकुरीत तर झालेलाच आहे. मी जरा खाऊन बघते. मस्त म्हणजे मस्तच झालाय. आता काही महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर 1, तुम्ही जर A1 सुग्रास रेसिपी सारखाच चिवडा करणार असाल तर ह्या चिवड्यामध्ये प्रथम कच्चे दाणे घेऊन मग ते तेलामध्ये तळा. भाजलेले दाणे वापरू नका. टिप नंबर 2, तुम्ही जर डाळबं वापरणार असाल तर ते खरपूस होईपर्यंत तळू नका. डाळबं जास्त तळल्यानंतर कडक होतं आणि चिवड्यामध्ये ते चांगलं लागत नाही. टिप नंबर 3, या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे फोडणी तयार केलेली आहे त्या क्रमाने फोडणी करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे चिवडा हा अगदी उत्तमच होईल. टिप नंबर 4, भाजके पोहे भाजून झाल्यानंतर पहिल्यांदा मीठ घालायचं आणि नंतर त्यावरती पहिल्यांदा शेंगदाणे किंवा आपण जे तळून घेतलेले जे सगळं साहित्य आहे ते घालायचं. ते सगळं पोह्यामध्ये मिक्स झाल्यानंतर फोडणी घालायची आणि फोडणीवरती लगेचच पिठी साखर घालायची, म्हणजे चिवड्याला तिखट मिठाचं कोटिंग हे छान पकडून राहतं. टिप नंबर 5, चिवडा थंड झाल्यानंतर लगेचच एअरटाईट डब्यामध्ये म्हणा किंवा बरणीमध्ये भरून ठेवा. चिवडा हा अगदी महिनाभर कुरकुरीतच राहील. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.